ऐकाजी माय बाप होरा ऐकाजी माय बाप होरा ऐकाजी माय बाप हो जाती भेद धर्म भेद मिटणार एक गाव एक पाणवठा होणार दलितांवर अत्याचार नाही होणार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि महिला यांना कोर्टात न्याय मिळणार भविष्य आलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय या देशातल्या दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि महिला आता यांना काळजी करायची अजिबात गरज नाही आता त्यांना कोर्टात न्याय न्याय मिळणार या देशातल्या शोषित आणि पीडित जनतेला 4-5% पेक्षा पण जास्त न्याय मिळालेला नाहीये आणि म्हणून सांगते असलं काय बी नाही होणार तुम्हाला खरं खरं सांगू का काय होणार तुझी जात ओळखणार नगड तुझी बस्तीच जाणार तुझी जात ओळखणार नगड तुझी बस्तीच जाणार होरा ऐकाजी माय बाप 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 हो लवकरच निवडणुका येणार आणि भिंतीवर पोस्टर बॅनर लागणार प्रचाराच्या गाड्या बोंबलत हिंडणार आणि कोणतरी पुढारी मंडळी आपल्या वस्तीत येऊन भाषण देणार आणि ते कसं एकच वादा गजानन दादा 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 एकच चल होय तिकडे तर मंडळी आम्ही तुमच्या वस्तीत आलेलो आहोत तुमच्या वस्तीत येण्याचं कारण असं मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं असं छोटे छोटे देशों में बड़े बड़े देशों में ऐसे छोटी छोटी बातें होती रहती है तर मंडळी मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं मग आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं आम्ही तुमच्यासाठी नळ बांधले अहो आम्ही तुमच्यासाठी दवाखाने बांधले डॉक्टरच नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा बांधल्या मास्तरच नाही महत्वाची गोष्ट म्हणजे अशी अहो आम्ही तुमच्यासाठी संडास बांधली दरवाजाच नाही आम्हाला माहितीये अहो हे समजा होणार पण कवा जेव्हा तुम्ही आम्हाला पुण्यांदा निवडून देणार तेव्हा म्हणून मंडळी आमचं तुमच्यावर लक्ष राहीलच पण मात्र तुमचं आमच्यावर लक्ष असू द्या चला येतो घोषणा द्या रे अरे प्रचाराच्या घोषणा द्या प्रचाराच्या गाड्या बोंबलत हिंडणार आणि कोणतरी पुढारी मंडळी आपल्या वस्तीत येऊन असंच लांब भाषण देणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी प्रत्येक पक्ष पार्ट्या जात धर्म विसरून एक होणार भविष्यवाला मग यंदाच्या वर्षीला मी कसं करते समजा पक्ष पार्टीच्या निशाण्यांवर शिक्का मारते आणि समजाला एकदा विजयी करून देते
असंच कर, असंच कर. बरोबर. अरे मला सांग, आतापर्यंत किती निवडणुका झाल्या? 50. ठीक आहे. त्यातून तू मतदान किती वेळा केलं? मी ना बघा हिच्या आयुष्यात किती बदल झालाय. बघा, हिला राहायला स्वतःचं घर नाही, गळ्यात 2 सोन्याचे दागिने नाही, अहो पोरांना चांगलं शिक्षण त्याहून नाही. अगं ताई, हे निवडणुकीचं राजकारण लई वेगळं असतंय. त्यात तुझ्या माझ्यासारख्या गरीब माणसाला फक्त वापरायचं आणि टाकून द्यायचं तेवढंच येतंय. आणि आता तर ईव्हीएम मशीन पासून ते पैसे वाटूच पर्यंत सगळे सेटिंग झालेले आहे. त्या संसदेत कोण बसलेत? इथले जातीवादी बसलेत, इथले ब्राह्मणवादी बसलेत, इथले फॅसिस्ट बसलेत. 60 वर्षापासून बघतोय काय चाललंय. किती गरिबी हटली, किती अरबपती लोक किती अरब झाले हे आज पण आपण बघतोय. आणि म्हणून सांगते, असलं काय बी नाही होणार. तुला खरं सांग का काय होणार? जो तो निवडून येणार, नगळ तुझी वाटच लावणार. तुझं एकट्याचं नाही, इथे बसलेल्या समद्यांचं हेच भविष्य आहे. मग त्यावर काय उपाय आहे ना? तथागत गौतम बुद्धांनी सांगितलंय, जगात दुःख आहे, शोषण आहे, त्याला कारण आहे आणि त्यावर निवारण सुद्धा आहे. काय निवारण आहे सांगू तरी द्या एकदाच. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, कामगार, विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. इथल्या मालदार लोकांच्या डबुल्याचा हिशोब करावा लागेल. आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई, शिवाजी महाराज आणि भगतसिंग यांच्या विचारावर चालावं लागेल. आणि हे करत असताना जर कोणी मध्ये आला तर त्याला लाठीला लाठीनं, काठीला काठीनं आणि विचारानं मात द्यावा लागेल. त्यानं काय होईल? त्यानं ही खोटी लोकशाही जाणार, ही खोटी लोकशाही